मित्रांनो, तर आज माझा पहिला ब्लॉग चालू करतो आहे मी. आणि जी टी तर घेतली आपण, पण आता साईड म्हणजे बार अँड मिरर्स लावतो आहे. तर त्यासाठी पुढे आपण कंटिन्यू करूया. हे बघा मित्रांनो, मी बार अँड मिररसाठी जास्त सर्च केलं होतं, पण सर्च करून मला बेस्टमध्ये बेस्ट हेच वाटले की ऑटोबटचे बार अँड मिरर्स. आता आपण ट्राय करूया हे आपल्या जी टीवर कसे दिसतील. जी टी नाही, सॉरी, वेक्टर. आठवण ठेवा नाव. हे बार अँड मिरर्स आहे. आम्ही आता एकत्र, मी आणि करण ते लावून घेतात. ते पकड हे बघा, यात बार अँड सोबत एलेंकी पण दिलेले आहेत त्या लोकांनी. आणि आपल्याला असे दिसतात आपले बार अँड मिरर्स. रॉयल एनफिल्डचे एलेंकी किंवा टूलकिट काढायची काय गरज नाही, याच्याने होऊन जाणार आहे सर्व. जास्त घिसपीट नाही. मी पहिलं हे राहू देणार आहे, पहिलं हे लावून बघूया, नंतर मग सर्व काळभार करू काय करायचं. बघा, याला असा स्क्रू दिलेला असतो याच्यासोबत, आणि हे फिक्स करायला दिलेलं असते, परंतु हे लागत नाही. तर आपण ट्राय करून तरी बघू. तेवढ्यात हे काढतो दोन्ही साईड. हे पटकन काम तर झालेलं आहे आपलं. हे मी खोललेलं आहे. आता पुढे बघू काय होतं. खुललेला राहू दे. मी काय सांगतो, आपण पहिलं हे खोलून ठेवू, ते नंतर लावू. एक थोडं चेंज करतो मी मिरर लावताना. हे जे वरचं आहे ना, हे खोलून ठेवतो. पकड, हे करा. म्हणजे कसं आहे ना, लावताना सोपं पडेल. हँगल बटन हे आहे ना, आपल्याकडे इकडे हा कट सेक्शन असतो. तर कुठले पण बार अँड मिरर घेतल्यानंतर डायरेक्ट काही फिट होणार नाही. आपण जुगाड करायचं ट्राय करू. आणि दुसरा ऑप्शन, परमनंट ऑप्शन काय आहे की ह्याला आहे ना, हा स्लॉट कट करून घासून व्यवस्थित प्लेन करून टाकायचा आणि मग बार अँड मिरर फिट करायचा. पण मला ते काय करायचं नाही आहे, कारण की आपली गाडी आहे नवीन. आणि दुसरं व्हिडिओज बघितलं असतील तर आपल्याला लक्षात येईल की जो आउटर कंट्रीज व्हर्जन आहे रॉयल एनफिल्डचा, तिथे ना हा रॉड नसतो, हा पूर्ण रॉड एवढा एवढा लांब असतो, हा निघतो. तर ते इझिली वेगळे फिटिंग असते. ही इंडियन फिटिंग वेगळी आहे. आता जी या फिटिंगमध्ये ट्राय करूया आपण की जुगाड फिटिंग. म्हणजे काय की हा मी मध्ये ठेवतो आहे स्लॉट आणि हा बाहेरून लावतो. ट्राय करूया कसं दिसते, काय दिसतं, मग पुढचं पुढे बघूया. त्यासाठी मी हा जो ऑटोबटचा जो स्क्रू आलेला ना, तोच यूज करतो आहे. कारण की आपल्या गाडीचा जो स्क्रू आहे तो एवढ्या मोठ्या इंटरसेक्शनला पास करू शकणार नाही. हा लेंथमध्ये मोठा आहे, तर हा मी यूज करून बघतो. फिट तर होते, बघूया पुढे कसं काय करू शकतो आपण. हे कसं आहे ना, आपण जेव्हा बाहेरून कुठले प्रोडक्ट घेतो ना, तेव्हा असंच लोचे करायला लागतात, डायरेक्ट काय होत नाही. आणि आम्ही जाणार होते एनफिल्डमध्येच बार अँड मिररसाठी, पण त्यांची लेंथ जास्त होती तर मला आवडलं नाही. म्हणून आम्ही ट्राय केलं की चला आपण आफ्टर मार्केट दुसरे बघूया. लांबे होते ते बार अँड मिरर सारखे वाटत. आता हे बघा, हे असे फिट तर झालेले आहेत. चेक करूया व्यवस्थित बसू शकतात का. हे बघा, लागलेले तर आहेत. हे कसं आहे माहिती आहे का, स्क्रू नट असतात ना, त्यांना जास्त फिट करून पण चालत नाही. एकदा आटे घासले का मग आहे ती माया निघून जाते डायरेक्ट. चालेल.
एक साईड फिट झाली दुसरी साईड पण सेम करूया आपण. पॉज कर ना जरा. तर आता आपण दुसऱ्या साईडचा फार एंड मिरर लावू. बघ बस ना, एकदम काय करत नाही, उगाच आटे सटकायला. ॲक्सिलेटर आहे ते तू बघ. बरोबर आहे. ओके. सो आता वाटते प्रॉपर कॅफे रेसर लुक तुम्हाला दाखवतात थोड्या वेळातच, ते बार एंड मिरर्स फिट केल्यानंतर. तर फायनली आता बार एंड मिरर्स फिक्स करूया आपण. ओके. तेवढं आहेच. हे पण तुम्हाला सांगून घेतो, हे जे व्हायब्रेशन आहे ना, हे काय जास्त व्हायब्रेशन नाही. अजून आम्ही टेस्टिंग करतील तेव्हा समजेल हा जुगाड काम आलेला आहे की नाही. नाहीतर मग जो मी सांगितलेला की घासून त्याला पूर्ण प्लेन करावं लागेल आणि तो परमनंट जुगाड करावा लागेल. पण तिथपर्यंत हे जर चालत असेल तर आपण चालून घेऊ आणि लुक असं बघू शकतात. बाकी आमचे कॅमेरा मास्टर तुम्हाला दाखवतील सिनेमॅटिक विथ बार अँड मिरर्स. Sol y arena, oh so bright, baila conmigo toda la night. El ritmo suena, can you